काहींना असल्याचे खुपते, काहींना नसल्याचे खुपते, कोणाला उरले तर खुपते, कोणाला पुरले तर खुपते, काहींना पिळले तर खुपते, काहींना गिळले तर खुपते, कुणाची चळली तर खुपते, कुणाचे कळले तर खुपते, काहींना गाणेही खुपते, खिशातील नाणेही खुपते, कधी हे दिसले तर खुपते, कधी ते फसले तर खुपते, मनी सलते रेन लपते, जरा खुपते तिथे गुप्ते, खुपते तिथे गुप्ते, खुपते तिथे गुप्ते, खुपते तिथे गुप्ते, खुपते तिथे गुप्ते. कॉटन किंग प्रस्तुत खुपते तिथे गुप्ते मध्ये मी अवधूत गुप्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. महाराष्ट्रातल्या रसिकांचं प्रेम खरंच किती निर्व्याज आणि निष्पाप आणि भाबडं नाही. एखाद्या व्यक्तीवर प्रेम केलं की त्याच्या गुणदोषांसकट त्याला ऍक्सेप्ट करायचं. बघा ना, मागच्या सीझनला लोकांना हसवता हसवता अक्षरशः रडायला यायचं, असं हसू व्हायचं आमचं. म्हणून या सीझनला जोक सांगणं थांबवलं. पण लोकांची पुन्हा पत्र, गुप्ते तुम्ही जोक सांगत नाही, विनोद सांगत नाही. तर लोक हो, तुमच्यासाठी एक नवा कोरा चकचकीत विनोद. दोन मित्र असतात, एक गायक असतो, एक वादक असतो. दोघांचं एकमेकांवर प्रचंड प्रेम असतं, खूप प्रेम असतं. इतकं प्रेम असतं की दोघं जण ठरवतात की आपल्यातला जो कोणी आधी मरेल ना, तो दुसऱ्याच्या स्वप्नात जाऊन त्याला भेटेल. तिथे पण आपण भेटायचं. पण भेटायचं म्हणजे भेटायचं, दररोज भेटायचं. आणि होतं काय, एकदा तबलजी वारतो हो बिचारा. 2 दिवस होतात, 4 दिवस होतात, आठवडा होतो, महिना जातो. गायकाच्या स्वप्नात काय तो येत नाही. होता होता 6 महिने होतात आणि एक दिवस गायकाच्या स्वप्नामध्ये तबलजी महाशय प्रवेश करतात. गायक पहिल्यांदा चिडतोच, म्हणतो अरे काय तू, काय लेखा, तुला काय आहे का नाही, मला किती आठवण येत होती तुझी, एकदा पण आला नाही, 6 महिने झाले तू मला भेटला नाही, मला कसं वाटतं माहिती तुला. मग तबलजी सांगायला लागला, अरे मला मला फार काम असतं वरती. का, काय झालं, कोण असतं, काय वरती, काय, मला मग दररोज शो असतात ना मला वरती. हो, मग आज किशोरदांबरोबर वाजवायचं असतं, उद्या रफी साहेब असतात. अरे बापरे, अच्छा असं चाललंय, बरं 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 चाललंय, जमा किशोरदांबरोबर वाजवलंस, हो रफी साहेबांबरोबर वाजवलंस. मग तो खूप गायक खुश होतो. मग गप्पा बिप्पा मारतात आणि मग तबलजीची जाण्याची वेळ होते. तबलजी म्हणतो अच्छा मी निघतो. जाताना गायक म्हणतो अरे बाबा परत कधी भेटायचं, मला तुझी अशी आठवण आली, मी तुला कधी कसं भेटायचं, परत कधी येशील माहित नाही, परत 6 महिन्यांनी भेटलास तर काय करू. तबलजी म्हणतो अरे आपली लवकरच भेट होणार आहे का, अरे तुझा पुढच्या आठवड्यात कार्यक्रम आहे वरती, केवढे मोठे बोर्ड लागलेत माहितीये का. असो लोक हो, जशा तुमच्या फरमाईशी मिळतात की ह्यांना बोलवा त्यांना बोलवा, तसे अनेक सेलिब्रिटीज आणि मोठे मोठे राजकारणी देखील या कार्यक्रमात येण्यास उत्सुक आहेत. आणि जसं जमेल तसं आम्ही त्यांना तुमच्या भेटीला आणणार आहोत. ते सगळेच म्हणतायत की अहो आम्हाला पण येऊ द्या, आम्हाला पण येऊ द्या. पण अशा 2 मुली आहेत ज्या म्हणतायत की आम्हाला जाऊ द्या, आम्हाला जाऊ द्या, आम्हाला जाऊ द्या. म्हणजे काय, एक जण म्हणते मला जाऊ द्या ना घरी, आणि दुसरी म्हणते आम्हाला जाऊ द्या. नाही कळलं. अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या महाराष्ट्राच्या 2 लाडक्या कन्या, अर्थात एक आघाडीची गायिका आणि दुसरी आघाडीची नर्तिका. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया उर्मिलाबाई धनगर आणि अमृताबाई खानविलकर. मला अजूनही लक्षात आहे लोक हो की ज्ञानेश भालेकर दिग्दर्शक होते. मी माझ्या पहिल्या चित्रपटाचं म्युझिक देत होतो आणि गाणी बिणी तयार झाली. परी म्हणू की सुंदरा तिची तरह असे जरा निराळी, तिची अदा करी फिदा, ही मेनका ही मेनका ही मेनका कुणी जणू निघाली. गाणं तयार झाल्यानंतर मी त्यांना विचारलं की अहो ही मेनका, एवढं आम्ही जोरदार म्हणतो, ही मेनका 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 कोण आहे ही मेनका आणि कशी असणार आहे. त्यांनी सांगितलं अमृता खानविलकर. म्हणलं आय थिंक गोलमाल
म्हणजे माझ्यासाठी आय थिंक इट्स वन ऑफ युअर बेस्टेस्ट म्युझिक. कारण ही गुलाबी हवा म्हणू नका किंवा झोल 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 करून टाक किंवा मग जे म्हणजे तुम्ही इतकं व्हेरिएशन दिलेलं तुमच्या ते पहिल्याच फिल्म मध्ये. आय थिंक इट वॉज आउटस्टँडिंग. तुझ्या पप्पांना किंवा मम्माला कधी असं वाटलं होतं का की आपली ही मुलगी आहे ती महाराष्ट्राची एक सुपरस्टार होणार आहे, असं कधी वाटलं होतं का? नाही, कधीच नाही. आय डोंट थिंक सो एव्हर. कारण म्हणजे खूप लोक मला विचारतात पण की तू नृत्याचं प्रशिक्षण वगैरे घेतलंयस का, तर मी त्यांना सांगते नाही म्हणून. बरं मी नाही घेतले तर नाही सांगते. सो त्यांना ते बिलीव्हच होत नाही. आणि आमच्या घरात असं कधी काही नव्हतं की ऍक्ट्रेस बनायचंय किंवा काय. एक नॉर्मल न्यूक्लिअर फॅमिली, आई वडिलांना वाटलेलं छान दोन्ही मुलींची लग्न करून द्यायची, बस आपण सुखात. बहीण पण आहे? हो, मला धाकटी बहीण आहे. आणि त्यांना असं कधीच वाटलं नव्हतं की असं काहीतरी होईल. मला डान्सची प्रचंड आवड होती म्हणून मी आपलं गणेशोत्सवात आमच्या बिल्डिंग मध्ये लहान लहान मुलांचे डान्स, माझा काहीतरी एक छोटासा डान्स असं बसवायचे. सो दॅट इज हाऊ. आणि मग तिकडून मग हळूहळू पॅशन आय जस्ट आपण छान दिसतो हे कधी कळलं ज्यावेळेला तुला हिंदी रियालिटी शो मध्ये छान दिसतो हे मला फ्रँकली गेल्या 3-4 वर्षात कळलेलं आहे. फ्रँकली सांगते. इट्स नॉट आयदर तिच्यामध्ये मॉडेस्टी असणार किंवा तिच्या डोळ्यात काहीतरी प्रॉब्लेम असणार किंवा तिच्या घरचे आरसे खराब असणार, त्याच्यामधलं काहीतरी. असं काहीच नाही झालं अवधूत सर. द थिंग इज असं कधीच आम्हाला घरच्या लोकांनी पण चढवलं नाही, अरे किती देखणी मुलगी आहे, किती गोड आहे, कसं आहे, किंवा असं घाल मग हे छान दिसेल, हे घाल किंवा ते छान दिसेल. एक तर घरातली मी मोठी, सो असं कोणी सांगणार पण नव्हतं. तुझ्या पाठीमागे खूप मुलं उभी असतात. नाही म्हणजे ते पाठीमागे लागणे अशा खूप मोठा गैरसमज आहे, खूप मोठा. खूप मुलं मागे. अरे गैरसमज मी सांगतोय, खरोखर असतात मागे मुलं तुझ्या म्हणजे पाठीमागे लागणे अर्थाने. माझ्यापर्यंत येत नाहीत, आजपर्यंत एकही आलं नाहीये. आय डोंट नो याच्या पाठीमागे गुपित असणार की तुझा जो तू असा ऑरा क्रिएट केलास की तुला जाऊन कोणी काही बोललं तर तो माणूस तिथल्या तिथे सलमान खानच्या फाईट मधल्या विलन सारखा तुटून फुटून पडेल. लोकांना असं खूप वाटतं की अमृता म्हणजे काहीतरी उलट सुलट बोललं तर घेईल कॉलर आणि दपाधप देईल. हो, मग असं का? आय डोंट नो. म्हणजे इट्स गुड इन अ वे. पण असं खूप लोक म्हणतात मला की तुला पाहिलं की खूप घाबरायला होतं बाबा. लोकांना असं का वाटतं, मग लोकांना हे खुपतं का नाही खूपच, मग लोकांचं असं वाटणं तुला खुपतं का नाही, या सगळ्याकडे आपण येणार आहोत. पण त्याआधी मला माझ्या ह्या काय म्हणू माझ्या मैत्रिणीचं स्वागत करावं असं वाटतं का. उर्मिला, तुझं मला स्वागत करताना इथे खरोखर मला उर भरून येतो माझा. कारण एका छान प्रवासाचा मी साक्षीदार आहे. आणि आज एका सारेगमाच्या पहिल्या ऑडिशनला आलेली तुझी ती क्लिपिंग आणि त्याच्यानंतर सारेगमाच्या मंचावरचा तुझा प्रवास आणि मग आता तू इथे सेलिब्रिटी म्हणून बसली आहेस. अरे कसं वाटतं उर्मिला, हाऊ डू यू फील? तुला कसं वाटतंय आता या क्षणी, काय वाटतंय तुला? मुळात मी सेलिब्रिटी वगैरे असं अजूनही मला खरंच वाटत नाही. अवधूत सर, आज इतक्या मोठा दिवस आहे माझ्यासाठी की तुमच्या समोर बसून मी गप्पा मारणार आहे इतक्या मोठ्या कार्यक्रमात. एक सेलिब्रिटी झाल्यानंतर सुद्धा तू इतकी हंबल, नम्र कशी काय? उर्मिलाला मी आधी कधी भेटले नव्हते, आज इकडेच भेटली तेवढंच. पण सिंगरला फक्त गाता येतं आणि ते बोलता येत नाही आपण म्हणतो ना, त्यातला प्रकार. इतका गोड येतो माहिती का, म्हणजे सुपर. मला खूप आवडलं. व्हेरी डाऊन टू अर्थ. अजूनही असंच आहे की गप्पा मारायला बोलवलंय पण कितपत मला त्या मारता येतील माहित नाही. पण मला खरंच खूप छान वाटतंय. तुम्ही मला इतका मोठा सन्मान हा जो दिलाय की या शो मध्ये बोलवून. तुम्ही लोकांनी बघितलं विद्या बालन नाचताना त्या गाण्यावरती, पण ते खरं गाणं गायलेलं आहे आमच्या उर्मिलाने. कसं गायलंय आपण ऐकूया. मेरे मर्द का मिजाज भारी, वादा करके है लाया फेरारी, देखे है पूरा खोरी मारा, आता थोड़ा तो भाव मला खाऊ दे, मला जाऊ दे, मला जाऊ दे, मुझे जाने दे, हाँ मला जाऊ दे. असेल ना पुढे पुढे.
क्या बात आहे अमृता, तू नाचलीस पण सॉलिड. हिल्स आहेत आता बस, बाकी काय नाही. उर्मिला, हे गाणं कसं मिळालं, म्हणजे त्याची स्टोरी काय, म्हणजे तो अशी घरी बसून फोन आला डायरेक्ट? हो, मला रोहन मापुसकर यांचा फोन आला. मी असेच बसले होते, संध्याकाळची वेळ होती आणि त्यांचा फोन आला. असं असं आमच्या बॅनर्सची तुम्ही नावं ऐकलीच असेल, मुन्ना भाई, MBBS, 3 इडियट्स. म्हणलं हो, कोणाला माहित नाही, म्हणलं माहिती आहे मला. तर आमची एक नवीन फिल्म येते आणि त्यात ते कामाला लावणी करायची आहे हिंदी, तर तुम्ही गाल का, म्हणजे तुम्ही ट्रायल द्यायला याल का? तर म्हटलं हो, का नाही येणार, मी येईन. आणि मी त्या स्टुडिओला पोहोचले आणि तिथे माझी ट्रायल घेण्यात आली. म्हणजे मी गायले जे तुम्ही आज ऐकता ते तिथेच इतकं चांगलं झालं. याचं कारण असं की गेल्या गेल्या मला राजेश मापुसकरांनी ट्रॅक ऐकवला, शब्द दाखवले काय आहेत आणि मला सांगितलं की आम्ही तुझे सारेगमप मधले सगळे परफॉर्मन्स पाहिलेले आहेत आणि त्यामध्ये जे तू लल्लाटी जे गायलं होतंस ते आम्हाला खूप, आणि हे गाणं आमच्या अशी अपेक्षा आहे की हे तू त्याच एनर्जीने गावंस. आणि माझं काम सोपं झालं तिथेच, का मला कळलं की मला कसं आणि काय गायचंय आणि ते गाणं तेव्हा खूप चांगलं झालं. अरे वा. आणि मग नंतर विद्या बालननी ज्या वेळेला नाचली वगैरे त्यावेळेला तुला काय शूटिंग मिटिंगला बोलत होतं का? नाही, पण मला फोन येत होते खूप त्या दिवशी की इथे विद्या बालन करते आणि उर्मिला तुझं इतकं कौतुक होतंय सेटवर की कोण आहे ही मुलगी, कोणाचा आवाज आहे असं. आणि ते ऐकून मला खूप छान वाटत होतं की चला, म्हणजे मस्त. म्युझिक डायरेक्टर कोण होते? प्रीतम सर. मग प्रीतम बरोबर कसं होतं तुझं, अंडरस्टँडिंग होते का ते स्वतः रेकॉर्डिंगला? हो, होते. म्हणजे पहिल्यांदा जे मी ट्रायल गेले त्यावेळेस नव्हते ते, पण मग मला दुसऱ्यांदा जेव्हा बोलवलं गेलं ते प्रीतम स्टुडिओलाच रेकॉर्डिंग झालं आणि त्यावेळेस ते होते. आणि मला खूप दडपण होतं खरं म्हणजे की म्हणजे कसं असेल, काय असेल, किंवा त्या व्यक्तीला पण मी ओळखत नव्हते तसं पर्सनली. पण ते खूप खूप छान, म्हणजे खूप छान पद्धतीने मला त्यांनी सांभाळून घेतलं आणि मला गेल्या गेल्याच त्यांनी की आप अपनी तरीके से गाओ, बिलकुल खुलकर गाओ, जैसा आपको चाहिए वैसे गाओ. म्हणजे इतकं त्यांनी सुरुवातीला सांगितल्यामुळे मला तसं काही शंका नाही राहिली मनात की मी कसं गायला पाहिजे. मग आता त्याच्यानंतर ज्यावेळेला सेलिब्रिटी स्टेटस होता, म्हणजे आता हिंदी पिक्चरची गायिका बाबा, मग आजूबाजूचे शेजार पाजारची लोक, सयाबिया, काय आता कसं वाटतं? ते आहे की मराठीमध्ये मी खूप गायले, म्हणजे जवळजवळ 26 चित्रपटांमध्ये मी गायले आहे. बापरे. आणि हा माझा 27वा. तर तरी पण असं झालं ना की प्रमोशन ज्या पद्धतीने एखाद्या हिंदी चित्रपटातल्या गाण्याचं होतं, त्यातून एवढी ग्लॅमरस हिरोईन आणि ते गाणं इतकं झटकन सगळीकडे पोहोचलं ना की काय गायलंय, म्हणजे ते खूप मला फोन्स आणि खूप अजूनही लोक त्याबद्दल बोलतात. तर मोठी गोष्ट आहे, खूप मोठी गोष्ट. पण असा एखादा एक्सपिरियन्स की ज्यावेळेला तुला एखाद्या फॅननी काहीतरी फोन केलाय, आलाय, आम्हाला ऐकू दे ना की आमची उर्मिला जेव्हा सेलिब्रिटी झाली त्याच्यानंतर काय काय घडलं? जेव्हा मी सारेगमपतनं जेव्हा विनर झाली तेव्हा खरं मला असं वाटतं की ते सेलिब्रिटी पण माझ्याशी जोडलं गेलं, कारण मी इतक्या लवकर इतक्या लोकांना माहीत झाले. तर म्हणजे जास्त करून मी सांगेन की जी एजेड लोक जे असतात ना, 60-70 वयाची जी माणसं असतात, त्या लोकांनी मला खूप आशीर्वाद दिले. म्हणजे आणि एक वृद्ध व्यक्ती, खूप वय झालं होतं त्यांचं, त्या आले होते माझ्या घरी फुल घेऊन एक गुलाबाचं, आणि त्यांनी ते मला दिलं आणि ते मला नमस्कार करत होते. म्हणजे मला इतकं ते त्यावेळेस असं झालं ना की असं नका करू, तुम्ही बसा, तुम्ही पाणी घ्या असं. पण त्यांनी खूप चांगल्या शब्दात की तू आमच्या घरची तुळस आहेस वगैरे या शब्दात. ओईला, किती क्यूट ना. खूप म्हणजे त्याच वेळेस खूप. तुझं वागणंच इतकं गोड आहे की तुला अशी लोक भेटणारच. मी इतकी वर्ष झाले गातोय, मला कोणी साधं माझ्या अंगणातला तू पिंपळेच पण म्हटलेलं काय करायचं. यांच्याशी खूप गप्पा होणार आहेत. हा पिंपळ आणि तुळस खूप आमचा प्रयत्न चालणार आहे. दोघींनी मात्र एक गोष्ट तुम्ही लक्षात आलं असेल, दोघींमध्ये काय कॉमन आहे, तर दोघी आल्यापासून म्हणतात की मला जाऊ दे, मला जाऊ दे. हिचं पण मला जाऊ दे ना घरी, आणि हिचं मला जाऊ दे. हे मला जाऊ दे म्हटल्यानंतर गाणी हिट कशी काय होतात मला माहित नाही. वाजले की 12 म्हटल्यानंतर अमृता खानविलकर आठवते. हे इट्स अ ब्लेसिंग. आणि काही म्हणा, म्हणजे मला जाऊ द्या ना घरी म्हणा, वाजले की 12 म्हणा, ते समप आहे. आणि आय एम सो थँकफुल अँड आय एम सो ग्लॅड की हे गाणं माझ्या नशिबी आलं आणि ते इतकं मोठं हिट ठरलं. आणि कारण हे गाणं म्हणजे माझ्यासाठी लाईफ चेंजिंग होतं, माझं करिअर चेंजिंग पॉइंट होतं. फॉर सम रिझन्स झीच्या लोकांना मी आपण एक म्हणतो ना की थोडं एक ब्लाइंड फेथ
ब्लाइंड बिलीफ आहे. आणि तसंच झालं. निखिल सरांनी फोन केला की असं असं आहे, गाणं करायचं. म्हणजे ओके ठीक आहे, हरकत नाही. आम्ही तिकडे जाऊन म्हणजे गाडीतनं जाता जाता आम्ही ते गाणं ऐकलंय, माहितीये का. आणि म्हणजे आता जी काही मी ती अशी ती जी काही घेते ना मी, ती उडी म्हणा किंवा एक जे ते जेस्चर आहे ते, तेव्हा म्हणजे मला असं झालेलं, अगं तेव्हा हे काय हे मला माहिती नाहीये, आपण हे करायचंय का फुलवा. हो 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 बघूयात आता तिकडे जाऊन दॅट काहीतरी इज अ करूया. माइंड ब्लोईंग थिंग इन अजय अतुल. आय एम टेलिंग यू की Yes. तसं ओरडणं वगैरे म्हणजे हे कोणी विचारच करू शकत नाही. अजिबात नाही. अजय जो आहे तो म्हणजे त्यांनी तो किंचाळलाय तो म्हणजे असं अच्छा, काहीतरी. हे पण मला नंतर कळलं. आणि म्हणजे असं सगळं उलगडत गेलं मग हळूहळू. पण इट वॉज फॅन्टॅस्टिक. आय थिंक यु नो आय एम जस्ट लकी, आय वुड से. अभिनेत्री आणि तिने किती चांगल्या प्रकारचे रोल जरी केले, तू मे बी ऍज अन ऍक्टर तू खूप छान काहीतरी गोष्टी इतर चित्रपटांना केल्या असेल. मी फक्त गोलमाल बघितलाय तुझा दुसरा चित्रपट, पण तुझी ओळख तरी सुद्धा आज वाजले की बारांनीच होते, किंवा सोनालीची ओळख सुद्धा अप्सरा आलीनीच होते, किंवा क्रांती म्हणलं तर ती कोंबडी पळालीनीच ओळख होते. तर हे कुठेतरी अभिनेत्री म्हणून खूपतं का? टू अ पॉइंट नाही खूपच. वेन यू आर एन्जॉईंग दॅट एंटायर सक्सेस आणि तुम्हाला लोक तुमच्या कामासाठी, त्या स्पेशली त्या गाण्यासाठी, त्या डान्ससाठी नावाजतात. पण आफ्टर अ पॉइंट येस, कुठेतरी असं वाटतं की अरे मग आर वी जस्ट डान्सिंग डॉल्स. आधी असं म्हटलं जायचं की खूप देखण्या अशा हिरोईन्स नाहीयेत, आणि मग आता लाभल्यात तर त्या फक्त आयटम नंबर्ससाठी किंवा लावणींसाठी किंवा फक्त सॉंगसाठी आहेत का. सो डेफिनेटली आफ्टर अ पॉइंट इट डज यु नो थोडंसं खुपतं. कारण ऍज अन ऍक्ट्रेस ऑल्सो किंवा ऍज अ वुमेन टुडे आय फील की यु नो नाही, ह्याच्याहून पलीकडे माझं काहीतरी माझी काहीतरी कला आहे जी मला लोकांसमोर घेऊन यायची आहे. पण फ्रँकली सांगू, आपल्या मराठी इंडस्ट्रीला आय थिंक वी आर ब्लेस्ड की इथे फक्त तुमच्या टॅलेंटला खूप महत्व दिलं जातं. इट्स नॉट लाईक हिंदी हिरोईन्स की ज्यांचा टाइम स्पॅन खूप कमी असतो. आपल्या इथे इफ यू आर अन ऍक्ट्रेस, यू आर अन ऍक्ट्रेस टिल यू डाय. व्हेरी गुड. यु नो. सो हिंदी ऍक्ट्रेसेसचं तसं नाहीये. त्यांना नाही म्हटलं तरी एज स्पॅन, मग न्यू पीपल कम इन, देन यु नो यू हॅव टू टेक अ बॅक सीट. सो आय थिंक बिंग इन द मराठी इंडस्ट्री वी आर व्हेरी व्हेरी ब्लेस्ड की आपल्याला एज हे फॅक्टर नाहीये. कारण आजही रोल्स, आजही गाणं वाजले की बारा अमृतासाठी लिहिलं जातं तर मुक्ता बर्वेसाठी जोगवासारखा चित्रपट येतो. व्हेरी नाईस. बट मी उर्मिला तुला विचारेन, हे ज्या वेळेला चाललं की कोंबडी पळाली हे गाणं कोणाचं, तर क्रांतीचं, मग अप्सरा आली कोणाचं, गायलंय बेला शेंडेनी, पण असतं कोणाचं ते सोनालीचं, वाजले की बारा कोणाचं, तर परत अमृता खानविलकरचं. तर गाणं गाणारे आपण असतो आणि मात्र क्रेडिट सगळं स्क्रीनवरच्या लोकांना जातं, मुलींना जातं. हे कुठेतरी खुपतं का? माझ्या बाबतीत फार नाही असं होत, कारण मला अशाच कमेंट्स येतात जास्ती करून. म्हणजे जे आता मला जाऊ देच्या संदर्भात झालं, प्रत्येक रेडिओ चॅनल, प्रत्येक टीव्ही चॅनल, म्हणजे न्यूज चॅनल्स, जे कोणी माझ्याशी बोलले ते असंच म्हणाले की त्या डान्स पेक्षाही तुझा आवाज हा ते वरचढ होतोय. अरे वा. आणि अशा कमेंट्स मला मिळणं हे मला खूप माझ्यासाठी सुद्धा ती खूप मोठी गोष्ट आहे की असं जर होत असेल तर ते खरंच चांगलं आहे ना. मला माहिती आहे तुझ्या आवाजाची कुवत आणि तुझी जाण ही खूप व्यापक आहे, खूप मोठी आहे, परंतु तुला शक्यतोवर लावण्यांनाच बोलवलं जातं. हे खुपतं का कुठे? काही प्रमाणात होतं असं, पण संपूर्णपणे तसं होतंय अशातलंही भाग नाही. कारण अजिंठासारख्या चित्रपटामध्ये माझ्याकडनं कौशल सरांनी खूप चांगलं गाणं, अतिशय हळूवार ओटभरणीचं गाणं आहे ते गाऊन घेतलं. कसं होतं ते जरा एखादी झलक ऐकू. मस्त आहे ते पण गाणं. जग जेठी भरली तिची ओटी, भरली तिची ओटी, जग जेठी येऊ दे गा रुक्मिणा तिच्या पोटी, रुक्मिणा तिच्या पोटी, जग जेठी. क्या बात आहे. हाय यार. आणि मला हा टोन इतका आवडतो माहितीये का. मला ते टिपिकल गोड आवाज नाही आवडत. ह्याच्यात क्या बात आहे उर्मिला. पण यात मी खूप तो गोडवा आणण्याचा प्रयत्न केलाय, कारण तसं अपेक्षित होतं. आणि अजूनही असे आगामी अनेक चित्रपट आहेत ज्यात आता ते दिसणार आहे, सगळ्यांनाच ऐकायला मिळणार आहेत अशी काही गाणी जे लोकसंगीत न होता आणखीन काहीतरी वेगळं की अरे हे पण उर्मिलांनी गायलेलं आहे. अमृता, तू पण ऍक्च्युली तुझी सुरुवात झाल्यानंतर मला असं वाटतं रामगोपाल वर्मांच्या काम केलेलं तेव्हा. हा, कुठली फिल्म होती ती? फूक. फूक. त्याच्यात काम केलेलं. बट इट वॉज अ नाईस एक्सपिरियन्स यु नो.
असं ग्रेट वगैरे काही म्हणणार नाही मी, पण इट इज नाईस एक्सपिरियन्स. पण मग परत मराठीत येताना मग आता असं वाटतं परत का? काय, व्हॉट इज दिस परत आलं आणि तिकडे गेलो अँड देन परत आलं. पहिली गोष्ट, मराठी इंडस्ट्री इज इन इंडस्ट्री. यू इफ यू आर वर्किंग इन अ हिंदी इंडस्ट्री, यू डोंट हॅव टू कम डाऊन टू मराठी इंडस्ट्री, यू कम अप टू मराठी व्हेरी गुड, इंडस्ट्री. आय लाईक इट, आय लाईक इट. If you can, South is down यार. So you don't say की अरे नाही मग तू साऊथ इंडस्ट्रीला गेली का, मग तू परत साऊथ इंडस्ट्रीला का आली, असं कोण बोलत नाही ना. का, बिकॉज दॅट इंडस्ट्री इज ह्यूज. सो एव्हरी इंडस्ट्री इज अ कम्प्लिटली डिफरंट इंडस्ट्री. सो सॉरी, माझं चुकलं, माझं चुकलं. लोक माझं करते मी या गोष्टी. माझं चुकलं, मला माफ कर. मला कुठे असं म्हणायचं नव्हतं. माझं म्हणणं होतं की तू मराठी इंडस्ट्री जितकी रमली आहेस तितकी तू हिंदी इंडस्ट्रीत नाही रमलीस. आता मराठीत सगळी आपलीच माणसं आहेत. आहा. वा वा. नाही पण आय लव्ह वर्किंग हिअर, कारण सगळे तुम्हाला समजून घेतात आणि इट्स लाईक अ फॅमिली. इट्स हँडफुल बंच ऑफ पीपल आणि खूप समजून घेतात आणि आपापसात काम करतात छान छान. अँड आय लाईक इट हिअर कारण आय लुक गुड. आय लव्ह आय लव्ह दी रोल्स मला जे मिळतात ते. आय लव्ह द सॉंग्स जे मला मिळतात ते. अँड आय फील लाईक अ हिरोईन. सो इट्स अरे नाईस. वा. एकापेक्षा एकची फायनल. ज्या वेळेला तू जिंकली नाहीस आणि XYZ कारणामुळे मला वाटतं भार्गवी चिरमुले जिंकली होती आणि त्या वेळेला तू स्टेजवरनं जो काय दंगा घातला होतास ना, ती त्या स्टेजवरती, त्या कार्यक्रमाचं नाव खूप तरी तिथे नव्हतं, त्याचं नाव एकापेक्षा एक होतं आणि ती फायनल होती आणि तू तिथे स्वतःचं खुपणं इतक्या जोरदार मांडलं, मला भयंकर आवडलं. त्याच्याबद्दल सांग. ते परत आता मांडलो. ओके, वाव. खूप लोकांना ते इनफॅक्ट आवडलं. खूप मेहनत घेतलेली मी, खूप. आणि एक आपण म्हणतो ना, जेव्हा आपण असे खूप यंग असतो आणि काहीतरी खूप जोश असतो, अशी आग असते इकडे की येस आता मी काहीतरी करून दाखवणार आणि येस आता मला काहीतरी करायचंय आणि अच्छा हे का, ही डान्स स्टेप येत नाहीये का, ठीक आहे मग मी तासन तास त्या डान्स स्टेप वरती अडून राहायचे. हे सगळं करून जेव्हा तुम्हाला माहितीये की, जेव्हा प्रेक्षकांना माहितीये की अरे ही मुलगी जिंकणार आहे पण ती जिंकत नाही, माझ्यात एवढी ताकद नाहीये की मी हरकत नाही, मी जिंकले नाही तर. त्या जिंकल्या ना मला खूप आनंद आहे. नो, दॅट इज नॉट मी. मी जिंकायला ह्यासाठी हवे होते कारण त्यानंतर सुद्धा वर्षभर प्रेक्षक येऊन मला हेच सांगत होते की अमृता तूच जिंकायला हवी होतीस, तूच जिंकायला हवी होतीस, तूच जिंकायला हवी होतीस. आज भारुताईंनी तिच्या आयुष्यात खूप सहन केलं आणि आपण एक म्हणतो ना, मला आत्ता हे कळतं कारण ऑब्व्हियसली तुम्ही मॅच्युअर होता, तुम्ही इंडस्ट्रीत रुजता असं मी म्हणेन की देव सगळं वरतून बघत असतो आणि ना ज्यांना कोणाला आधी त्रास झाला असतो त्यांना एक छोटंसं सरप्राईज देत होतो आणि भारुताईसाठी ते एक छोटंसं सरप्राईज होतं. तिच्या लाईफचा खूप वाईट पॅच तिने तेव्हा पाहिलेला, त्याच्या आधी एकापेक्षा एक मध्ये यायच्या आधी, आणि ते विनिंग तिच्यासाठी त्या बाप्पाकडून एक छोटंसं सरप्राईज होतं जे आज मला कळतं. त्या क्षणी मला कळलं नाही कारण मी खूप कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट मध्ये होते, पण टुडे आय फील व्हेरी हॅपी फॉर हर. आय एम हॅपी की ती ते जिंकली. आज ती तिच्या आयुष्यात, तिच्या लग्नात ती प्रचंड सुखी आहे आणि ते मला बघून ना मला असं भरून येतं की वाव यार भारुताई, यू सो हॅपी, आय एम सो हॅपी फॉर यू. पण ते त्या क्षणी अगदी क्षणिक होतं आणि मला असं माझ्यासाठी वाटतं की मी नाही जिंकले ना, मला राग आला ना, मी तिथल्या तिथे त्या स्टेजवर काढला, संपला विषय, मी घरी नाही घेऊन गेले. सुपर, मला खूप आवडलं. पण उर्मिला, आपण ह्याच बाबतीत बघितलं तर तू ज्या वेळेला सारेगमप जिंकली होतीस त्यावेळेला क्रिटिक्सनी तुझं जिंकणं जे होतं त्याबद्दल देखील खूप प्रश्न विचारले गेले. मग राहुल सक्सेना अमराठी असल्यामुळे त्याच्यावरती अन्याय झाला का, तो जिंकायला हवा होता का, मग अभिलाषा चेल्लम का नाही जिंकली, अशा प्रकारचे अनेक प्रश्न विचारले गेले होते. तर ते खुपतं का कुठे असं ऐकल्यानंतर किंवा काही? नाही खुपत, कारण प्रत्येकाचे कोणीतरी हितचिंतक असतात ना, जसे माझे तसे त्या दोघांचे देखील होते. प्रत्येकाला असं वाटत होतं की आपल्याला हे आवडत होतं, हे जिंकायला हवं होतं, तसं त्यांच्या फॅन्सना ते जिंकायला हवे होते म्हणून ते तसं बोलत होते. माझे पण काही कमी नव्हते फॅन्स, माझे फॅन्स पण की त्यांना मीच हवी होती जिंकायला आणि मी जिंकल्यामुळे मला त्यांच्यासाठी जास्त आनंद आला की चला एवढ्या जणांनी मला SMS केलं, एवढ्या जणांनी मला आशीर्वाद दिले, त्यांचं कुठेतरी एक चांगलं झालं. एकच प्रश्न दोघींना विचारतो की एकदा गाणं हिट झालं की तेच स्टेजवरती गावं लागतं किंवा तेच त्या स्टेजवरती तेच नाचावं लागतं. मला एक सांग अमृता, तू आतापर्यंत वाजले के 12 किती वेळा स्टेजवरती परफॉर्म केला असेल, मोजलायस का तू? गॉड, इनफायनाईट टाइम्स. आणि 7.5 मिनिटाचं गाणं परत वन्स मोर करा.
ऑलरेडी दमछाक होते तिकडे. एकदा ते टेम्पो केवढा आहे त्याचा आणि त्याच्यानंतर परत वन्स मोर करा अँड ऑल. पण येस डेफिनेटली आफ्टर अ पॉइंट ऑफ टाइम प्रेक्षकांसाठी पण आमच्यासाठी पण म्हणजे मी उर्मिलाच्या वतीने पण बोलतेय की मोनोटोनस होऊन जातं. सतत आपण तेच करतोय असं वाटतं. पण मग जर का ती पब्लिक डिमांड असल्यावर काय करायचं ना. आणि शेवटी आपण काम किंवा आपण एखादा चित्रपट किंवा आपण एखादं गाणं गातो किंवा परफॉर्म का करतो रसिक प्रेक्षकांसाठीच ना. त्यांना जर ते बघायचं असेल तर आपण कोण आहोत मग नाही म्हणणारे. तू काय करतेस अशा वेळेला जेव्हा तुला कंटाळा आला असेल तर हेच गाणं गायचं बऱ्याच वेळा असं येतो का नाही फर्स्ट ऑफ ऑल? अजूनपर्यंत तरी नाही आलेला. कारण आपल्यापेक्षा समोरचीच लोक इतके खुश असतात ते गाणं घेऊन की आम्हाला हे हवंय. म्हणजे कलाकाराला दुसरं काय हवं असतं. या व्यतिरिक्त तुला मराठी चित्रपट सृष्टीमधल्या ज्या गोष्टी खुपतात त्या सांगाव्यास? एक नामवंत संगीतकार आहेत म्हणजे त्यांचं सांगणार नाही मी नाव पण शिबिरं असतात घेतली जातात जी. आणि ते शिबिर मी करावं असं माझ्या वडिलांची इच्छा होती. खरं तर मला मान्य नव्हतं ते कारण खूप जास्ती रक्कम फी भरून ते शिबिर आणि अगदी 7 दिवसांचं वगैरे होतं. तर मी म्हटलं नको पप्पा आपण नको करूयात. मग माझ्या पप्पानी तेव्हा सांगितलं होतं की तू चुप बस तू काहीच बोलायचं नाही याबाबतीत कारण पुढे काय होणार आहे तुझं ते मला आता माहितीये त्याच्यामुळे तू आता बोलायचं नाहीस. म्हणून मी गप्प बसून ते 7 दिवस ते शिबिर केलं. सगळ्यांना मला असं वाटतं की प्रत्येकालाच ते माहिती असतं की त्या शिबिरात असं फार काही असं होत नाही. फक्त आपली त्या व्यक्तीशी पर्सनली ओळख होते आणि 4 गोष्टी आपल्याला नक्कीच चांगल्या शिकायला मिळतात. हे पण इतकी मुलं असतात त्यात की तूच उर्मिला धनगर एक लक्षात राहील असं नसतं त्यावेळेस. नंतर जेव्हा सारेगमप झालं त्याच्यानंतर मला अशा अनेक व्यक्तींनी गायला बोलवलं त्यानंतर. तर हे मला खूप खुपतं की मग त्याआधी मी नव्हते का चांगली गायिका? तेव्हा मी तितकंच चांगलं गात होते ना किंवा तेव्हाही माझा आवाज तितकाच चांगला होता. मग तेव्हा नाही नोटीस झालं. आणि त्यातूनही रेकॉर्डिंगच्या वेळेस ते संगीतकार मला असं बोलले बघ हा उर्मिला शेवटी ती वेळ यायला लागते असं. तर म्हणजे का वेळ यायला लागते ना म्हणजे तेव्हा नव्हती का मग ती वेळ. पण आपण असं बोलत नाही म्हणजे नाहीच बोलत. खूप छान. आणि ते गोड खूप नाही तर म्हणजे माझे वडील असं म्हणतात सारखे की ते म्हणजे तुम्हाला आठवत असेल की आपल्या शेड्यूलला अजय अतुल सर आले होते जज म्हणून आणि ते मला असं म्हणले होते की आम्ही आमच्या परीने तरी तुझ्या आवाजाचं सोनं करू. पप्पा असं म्हणतात की ते तर 3 वर्ष झाली कधी ते सोनं करणार आहेत तुझ्या आवाजाचं. हे त्यांच्या वतीचं खूप खूप छान कुपणा. अमृता उर्मिला खरं तर ह्या दुसऱ्या सेगमेंटच्या शेवटी आम्ही एक नवीन पद्धत सुरू केली की इथे आलेले जे गेस्ट आहेत ते मला फरमाईश देतात आणि मी एखादं गाणं त्यांच्या आवडीचं गातो. पण मला असं वाटतं की आज जर का इथे उर्मिला आली आहे तर मी ती संधी सोडणार नाही. मी तुला माझी फरमाईश सांगतो सांगा ना आणि तू ती गावीस. नक्की काय एखादं हृदयनाथांचं बाळासाहेबांचं कंपोजिशन. बसले ग मी मज हरपून बसले ग मी मज हरपून बसले ग सखी मी मज हरपून बसले ग मी मज हरपून बसले ग मी मज हरपून. आज पहाटे श्रीरंगाने आज पहाटे आज पहाटे श्रीरंगाने मजला पुरते लुटले ग साखर झोपे मध्येच अलगद साखर झोपे मध्येच अलगद प्राजक्ता सम टिपले ग मी मज हरपून.
Wow, उर्मिला क्या बात है. तिकडे बघ. काय काय नी दिलाय नी मी तुला. किती छान. छान छान. मला एक गोष्ट सांग, बेसिक मध्ये ह्या ज्या हिरोईन्स असतात त्यांच्याबद्दल तुला काय खुपतं? मला कशाला काय खूप आहे म्हणजे काय खुपत नाही? So sweet. It was so sweet. उर्मिला, that's the thing. बरं, मग अमृता मला तू सांग, एक अशा गायिकांबद्दल तुला काय खुपतं? खरं सांगू मनापासून त्यांना जे काही फक्त इथे बसून ना त्याच्याशी कनेक्ट होता येतं हा, हा, ना हा, ते हा. खूपतं. म्हणजे डायरेक्ट कनेक्शन आणि ते ना जाणवतं आणि हृदयाला भिडतं ते. सो आम्ही कितीही डान्स केला, कितीही सुंदर दिसलो ना, तरी हे जे काही कनेक्शन आहे ना ह्याचं मला खूप असं वाव क्या बात है. तुम्ही एवढे कार्यक्रम करता सगळीकडे जाऊन, हे कुठेतरी म्हणजे लोकांना किंवा तुमच्या गुरूंना किंवा क्रिटिक्सना जरा हे खुपतं, किंवा इतर नट्यांना की ज्यांना तेवढे कार्यक्रम मिळत नाही? मिळत नाही त्यांना खूपतं, तर मग मला खूप छान वाटतं. डेफिनेटली आय डोंट नो कोणी सांगितलं का नाही, पण आम्ही शोज करतो डेफिनेटली. माझं किंवा मी सोनालीच्या पण बिहाफवरती बोलेन की आम्ही खूप शोज केले, पण आमच्यासाठी पण नवीन होतं ना. आज आम्हाला कळतं कुठे थांबायचं, पण तुम्ही अगदी वाजले की बारा आणि अप्सरा आली जेव्हा हिट झालं तेव्हा तुम्ही आम्हाला सांगितलं असतं की नाही 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 शोज बिलकुल करू नका. तर का नको करू? त्याच्यामुळे आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रभरात फिरायला मिळतं. रसिक प्रेक्षकांना त्यांचा रिस्पॉन्स समोरच्या समोर म्हणजे असं तो झेलता येतो. त्यांना काय वाटतं गाण्याबद्दल, त्यांना काय वाटतं आमच्याबद्दल हे जाणून घेता येतं. मग ही संधी कोण सोडणार? बरं, याच ऑर्गनायझर्सची अशी एक छोटीशी तक्रार आहे. आम्ही पण अमृता खानविलकरांचे फॅन्स आहोत, आणि ज्यावेळेला एखादा मोठा तालुका असतो, केवळ अमृता खानविलकरच नव्हे, सोनाली असू दे, अमृता असू दे, आघाडीच्या ज्या नट्या आहेत, अभिनेत्री आहेत, ज्यांना कसं असतं की पुण्यासारख्या मोठ्या शहरामध्ये डोनेशन्स पटकन मिळतात, कलेक्शन भरपूर होतं, तिथे आम्ही अफोर्ड करू शकतो. पण बरेच तालुके जिकडे तुमची मानधनं आम्हाला अफोर्ड होत नाहीत, आणि आम्हाला इच्छा असते की तुम्ही येऊन आमच्या गावामध्ये देखील तुमचा कलाविष्कार दाखवा, पण आम्हाला तुम्ही परवडत नाही. आता ह्या बाबतीत काय म्हणणं आहे? तुम्हाला हिरोईन पण पाहिजे, तुम्हाला वाजले की बारा डान्स पण पाहिजे, आणि तुम्हाला पैसे पण नाही द्यायचे, असं कसं होणार? काही वेळेस आम्ही फ्री ऑफ कॉस्ट करतो ना. काही स्पेशल स्कूल्स मध्ये जायचं असतं, तिकडे आम्ही जातो, भेट देतो. मग ते कोणी लक्षात नाही घेत. मी माझ्या आणि सोनालीच्या बाजूने ह्यासाठी म्हणते, कारण आज एक गाणं हिट झालंय तर आम्ही त्याचा पुरेपूर उपयोग किंवा पुरेपूर ऍडव्हान्टेज का नाही घ्यावं? आणि असं नाहीये की पैसे नसतात या ऑर्गनायझर्सकडे, पैसे व्यवस्थित असतात. त्यांना ना फक्त म्हणजे मी अगदी थेट सांगते, त्यांना असं असतं, हा तुम्ही एवढ्याच्यात त्यांना लॉक केलं का, आम्ही एवढ्याच्या ह्याच्यात लॉक केलं. सो हे जी काही घाणेरडीगिरी असते ना, हा आम्हाला अवॉइड करायचं असतो. मग ते हे आहे तर हेच आहे, हे नाहीये तर हे नाहीये. सो मी तर इतकी थेट असते, करायचे तर करा, नाही तर नका करू, थँक्यू सो मच, आम्हाला काही कमी नाहीये, संपला विषय. आता मगाशी पण बोलली, मी सोनालीच्या माझ्या मते हे सांगते, मी मगाच्या पण सेगमेंट तू म्हणलीस की मी आणि सोनालीच्या वतीने मी असं बोलते, किंवा सोनाली पण तुझ्या वतीने इतकं बोलते का ग प्रेमाने? आय डोंट नो, हे बघून कदाचित बोलेल. पण तुला काय वाटतं, अदरवाईज बोलत असेल का नसेल? आय डोंट नो, इट्स हर फॉर्ट आहे. मी कधी तिला विचारायला गेले नाही. पण मग तुला काय वाटतं, तुझे कार्यक्रम जास्त झाले असतील का सोनालीचे झाले? ना दॅट काउंट नो, ते ऑर्गनायझर्स कडनं घ्या ना ज्यांनी तुम्हाला फोन केला. उर्मिला, जशी ह्या बाबतीत तक्रार आहे तशी उलटी तुझ्यासाठी असं नाही म्हणणार, पण तुम्ही जे सारेगममधनं पुढे गेलेले सिंगर्स आहात किंवा यांच्या बाबतीत देखील केली जाते उलट्या प्रकारे, की एक तुम्ही सेलिब्रिटी स्टेटस तुम्हाला मिळालेला आहे, असं असताना तुम्ही स्वतःचं मानधनापासून स्वतःचा मान राखण्यापर्यंत गोष्टी ज्या प्रकारे सांभाळायला हवात त्या प्रकारे तुम्ही सांभाळत नाही, कुठल्याही मानधनाला तयार होता, असं ऐकायला येतं. हे खरं आहे का? माझ्या बाबतीत म्हणत असेल तर मी फार शोज करतच नाही मुळात. मी खूप निवडक जे चॅनल्स कडनं आलेले असतात किंवा माझे जे मी ज्यांना गुरु समजते अशा लोकांकडनं जे काही म्हणजे तुम्हाला माहिती आहे तुमच्याकडनं मला आला फोन किंवा सलील सर किंवा कमलेश सर, तर यांच्याकडनं जे येणार मी त्यांना बाकीच्यांकडनं येतच नाहीत का? आले तर तू नाही म्हणून सांगतेस? घेते, पण मग मी तसं पाहूनच म्हणजे चांगला कार्यक्रम आहे, चांगलं बजेट आहे असं बघून करते. चांगली गोष्ट म्हणजे माझे जे काही आहे ते मला मिळणार असेल तर मी त्याला हो सांगते, पण मी कुठेही गाताना खरंच दिसणार नाही, म्हणजे एवढं नक्की मी पाळते. पण मला दिसतात, जसं तुम्ही म्हणता की अशा स्पर्धांमधून बाहेर आलेली मुलं मुली दिसतात आणि त्याचं खरोखरच असं वाईट वाटतं की
असं 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 नको व्हायला. त्याच्यामुळे इतरांच्या देखत आपली पण इमेज तशी होऊ शकते. तसं हिंदीमध्ये आम्ही ज्यावेळेला स्टोरीज वाचतो प्रेक्षक आणि त्या फिल्मफेअर आणि स्टारडस्ट मॅगझिन वाचतो त्यावेळेला नटी बरोबर नटीची आई हा एक फार मोठा फॅक्टर असतो की बाबा. वेलकम द क्वेश्चन. हा, मग असं आहे का आणि तुझ्या बाबतीत असं बोललं जातं का आणि जर का असेल तर ते योग्य आहे का? के लिए जूस लेके आओ और बेबी रेडी है की नाही देखो. आय डोंट थिंक सो. कारण आता ना कसं झालंय की 80% ऑफ दी ऍक्ट्रेसेस त्या आपापल्या आईला घेऊन येतात, सगळीकडे येतात आणि इट्स इन अ वे बरंच आहे. कारण काय होतं की आपण गावोगावी जिकडे जातो, शोज करतो, तिकडे थेट आपण जाऊन कोणाशी तरी बोलणं चांगलं वाटत नाही पहिली गोष्ट म्हणजे. सो एक आपली आई बरोबर असणं किंवा कोणीतरी सिनियर एक गायडन्स बरोबर असणं इज ऑलवेज बेटर. एनिवे, आता वेळ झालेली आहे ती बाईट्सची तुमच्यासाठी, तुमच्या निकटवर्तीयांनी आणि काही अनोळखी लोकांनी देखील काय बोललंय, त्यांना काय खुपतं हे आपण बघूया. मी आणि अंकुश चौधरी आम्ही दोघांनी 3.5 हा चित्रपट दिग्दर्शित केला. त्यावेळी अमृता आमच्या सिनेमामध्ये मेन लीड, फिमेल मेन लीड करत होती आणि तेव्हापासून अर्जुनपर्यंतचा एक प्रवास आहे आमचा या इंडस्ट्रीमध्ये. आणि मला आठवतंय की 3.5 या चित्रपटाचा पहिलाच सीन तिचा अशोक मामांबरोबर होता. आणि अमृता, तुलाही आठवत असेल की तू किती त्या दिवशी टेन्स झाली होतीस आणि तिला इतकं दडपण आलं होतं की सचित मी कसं करू, अशोक सराफ आणि मला कळत नाही. आणि पहिलाच अत्यंत टेन्स सीन आम्ही शूट करत होतो त्या दोघांमधला. आणि मला इथे सगळ्यांसमक्ष हे सांगायला आवडेल की इतके सिनियर ॲक्टर असताना अशोक मामा, त्यांच्यासमोर अमृताने तो सीन अप्रतिम केला. आणि त्या दिवशीच आम्ही असं म्हटलं होतं, मी आणि अंकुशनी, की ही मुलगी खूप पुढे जाईल आणि जो आमचा विश्वास होता तो तिने नक्कीच सार्थ ठरवला असं मी अभिमानाने सांगेन. आणि अमृताबद्दल खटकणारी गोष्ट एवढीच आहे, ती अमृताला पण माहिती आहे, अमृताच्या आईला अमृता सारखी ज्यूस ऑर्डर करत असते सेटवरती. प्रोड्युसरचं कंबरड मोडतो सारखं, बेबी की मम्मी को ज्यूस दे के. अमृता सांगेल त्याबद्दल. अजिबात नाही, अजिबात नाही. ओ गॉड, हे मला माहित नव्हतं. आणि बर, बेबी के लिए ज्यूस लेके हे मी नाही, तीच बोलली. द थिंग इज, यू नो, अंकुश सर अँड सचित सर, अच्छा दॅट टाइम 3.5 ह्यूज फिल्म, 3 मेगा. अच्छा, तू सचितला जो सर म्हणतेस? हो, मी उगाच वाईट वाटून गेलो इतक्या. बोल. आणि तेव्हा पहिली मोठी फिल्म, झी टॉकीजची पहिली फिल्म, 3 मेगास्टार सुपरस्टार्स त्यांच्यासमोर काम करणं. आणि ना काय व्हायचं की अंकुश त्यांच्या पद्धतीने येऊन मला सांगायचे, सचित त्यांच्या पद्धतीने येऊन मला सांगायचे, मी जाम कन्फ्युज व्हायचे. आणि ना सतत म्हणजे ना माझा शॉट लागला, माझा क्लोजअप लागला ना की हे दोघं असे उभे राहायचे तिकडे असे संजू सरांच्या इथे. आणि अमृता असं नको करू, इतकंच हस, असंच हस, तसं. मी खूप ऑकवर्ड झालेले. आणि हे जे काही आता सचित म्हणतोय ना, मग ते मला थोडंसं फ्री करण्यासाठी वगैरे मग ते मम्मीची खेचायचे आणि मग मम्मीला म्हणायचे, अरे मम्मीची आपली ज्यूस पिया ना. आणि असं सगळं. मग मी थोडीफार यु नो थोडी मिक्स झाले आणि मग थोडी हसायला लागले सगळ्या युनिटमध्ये. अरे कसं काय चाललंय हे ते वगैरे असं सगळं झालं. सो मला फ्री करण्यासाठी त्यांनी हा संपूर्ण जो काही प्लॅन होता त्यांचा, आणि ते एंड पर्यंत आजही सचित सर भेटले ना मम्मीला की ते असंच म्हणतात, मम्मीजी आपको ज्यूस मिला ना, असं वगैरे. पुढचा बाईट बघूया. तुझ्याबद्दल चांगलं बोलणं ऍक्च्युली थोडंसं कठीण आहे, बोल. एनिवे, चांगलं सांगायचं तर एकच गोष्ट मला खूप जास्त आवडते, ती म्हणजे यू आर द ओनली गर्ल जी मला दादा बोलत नाही. बाकी सगळ्या मुली संजू दादा म्हणून मागे लागलेल्या असतात. बट यू आर द ओनली वन हू सेज संजू सर. सो आय हॅव सर्टन होप्स स्टिल दॅट आय एम यंग. दॅट इज वन थिंग. बट आय मस्ट टेल यू अमृता, यू लुक व्हेरी ब्युटिफुल अँड युअर कॅमेरामॅन इज डिलाइट. खूप चांगलं बोललो तुझ्याबद्दल. सगळ्यात खुपणारी गोष्ट तुझ्याबद्दल जी आहे दॅट इज युअर फिगर. बिकॉज आय ट्राय माय सेल्फ की तुझ्यासारखं काहीतरी होईन, पण असं काही होताना दिसत नाही मला. सो ऑलवेज ती गोष्ट मला खूपच राहते. गॉड ब्लेस यू. I love you. Oh God, he is such an angel.
आय थिंक जेव्हा संजू सर एक सीझन आधी ह्याच शोला आलेले तेव्हा तुम्ही त्यांना एक प्रश्न विचारलेला की हु इज द मोस्ट गुड लुकिंग फिमेल यू लव्ह टू लिट अप ऑन स्क्रीन आणि Correct, त्यांनी correct. विचार न करता माझं नाव घेतलेलं आणि ते म्हणजे मला दुसऱ्या ऍक्ट्रेसेस कडनं कळलेलं की संजू सर तुझ्याबद्दल असं बोलले अमृता. म्हटलं हो का, बरं ठीक आहे. अँड दॅट टाइम वी वर शूटिंग फॉर झकास आणि संजू सर इज अ फादर फिगर फॉर मी म्हणजे ही इज लाईक माय फादर की ते जे काही म्हणतात अँड वेन ही टेल्स मी वेन ही कॉम्प्लिमेंट्स मी कळलं संजू कळलं का तुला? म्हणून मी सर की म्हणते, दादा म्हणत नाही. दादा म्हणत नाही, ती बाबाच म्हणते डायरेक्ट. बाबाच म्हणते. ओके. बट ही इज अ स्वीट हार्ट अँड आय लव्ह हिम, आय अडोर हिम आणि ही इज अ फादर फिगर फॉर मी. पुढचा बाईट बघूया. बेसिकली अमृता खूप चांगली मुलगी आहे. खूप ना असं मला वाटत नाही, कारण जेव्हा आम्ही एकत्र असतो कुठल्या इव्हेंटला किंवा कुठल्या सिनेमात ते खूप मस्त छान अशी केअरिंग आहे. फक्त मला असं वाटतं हे असं अमृता तू एकदम असं मनावर घेऊ नकोस किंवा लगेच सिद्धू असं काय बोलला, पण मला असं वाटतं की अमृता एक मराठी इंडस्ट्रीतली एक आघाडीची अभिनेत्री आहे आणि तिचं इंग्लिश अप्रतिम आहे, हिंदी खूप उत्तम आहे, पण तिने कदाचित ती कॉन्व्हेंटमध्ये शिकली असेल किंवा असेल पण तरी मराठी तिने आणखीन चांगलं सुधारावं असं मला वाटतं. ही इज अ लव्हली ह्युमन बिंग आणि हे सगळे ह्या सगळ्यांबरोबर मी काम केलं 3.5 झकास मध्ये आणि इट्स बीन अ लव्हली टीम वर्क आणि आतापर्यंत आम्ही जे काही केलं ते खूप छान केलं. पुढचा बघूया बाईट. हाय उर्मिला, काय गाते तू बॉस, पण एकच गोष्ट खूपते, तू हिंदी गाणे एकदम स्टायलिश गाते, तसेच स्टायलिश ड्रेस का नाही घालत. प्लीज उर्मिला बी बोल्ड यार. फॅन. क्या बात है. पण म्हणजे असं नाहीये ना की जितके स्टायलिश गाणे गाईल तेवढी स्टायलिश दिसायला पण पाहिजे. मुळात माझं पहिल्यापासून राहणीमानच असं आहे. आणि तिने त्या विद्या बालननी पण तर नवरच नेसलीये की. कसं आहे की अमृता पण जेव्हा हिंदीमध्ये काम करते त्याला आम्हाला एक अभिमान वाटतो, तसं उर्मिला हिंदीतली प्लेबॅक सिंगर होतीये. पण मी एक गायिका आहे. मग त्यावेळेला त्यांनी जरा असं अरे हे भान असणंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि मला गाणं गायचंय, मला गाण्यातून एक्सप्रेशन दाखवायचे, सो मी ते जास्त प्रामाणिकपणे चांगलं करेन. सो स्वीट, सो स्वीट. पुढचा बाईट बघूया. आज मी वकिली करतोय आणि कोर्टामध्ये जेव्हा मला पहिल्यांदा मला असं वाटलं की मला एखाद्या मॅटरमध्ये पुकारलं, पण जेव्हा त्या जजेसनी मला पुकारून मला बोलवून घेतलं आणि मला सांगितलं की तुझ्याबद्दल विचारपूस केली, तुमचीच बहीण आहे का, मला खूप अभिमान वाटला की माझे आज वकील म्हणून ओळख तर आहेच, पण उर्मिला धनगरचा भाऊ अशी ओळख माझी झाली आहे आणि त्याचा मला खूप अभिमान वाटतो. छान वाटते तुला एवढ्या मोठ्या कार्यक्रमात बोलवलं आणि खूप अभिमान आहे आम्हाला. अशीच खूप मोठी हो, खूप नाव कमव आणि अशी साधी अशीच राहा. सारेगमप मध्ये तुझं एवढं नाव झालं आणि जिंकलीच तू, पहिला नंबर काढला. सारेगामातले ते सोनेरी दिवस आम्ही कधीच विसरणार नाही. ते खरोखर म्हणजे त्यांनी इतक्या कष्टातनं मला वाढवलं. आणि आता वेळ झालेली आहे ती पॅरेडी सॉंगची. अरे अमृता का है मराठी भारी, विंग्रजी में बोले मराठी सारी. अमृता का है मराठी भारी, विंग्रजी में बोले मराठी सारी. हंस के ही करती है येडा, चांगली मराठी तिला बी येऊ दे, तिला येऊ दे मराठी, तिला येऊ दे. हा तिला येऊ दे, हा तिला येऊ दे मराठी. काय म्हणणं आहे तुझं? आता हा एपिसोड बघितल्यानंतर ते खरंच म्हणतील की तो बास खूप मराठी बोलले समजा. मला बोलकं मराठी येतं की, बोलतीये ना मी तुमच्याशी. बरोबर. पण जे जे खूप सुंदर वाटतात, जे कॅमेरावरती बोलले जातात आणि जे ऐकायला खूप देखणे आणि सुंदर वाटतात ना शब्द, ऐकायला देखणे फार ऐकायला सुंदर आणि म्हणजे जे आपण एक म्हणतो ना एक गोड लँग्वेज असणं किंवा गोड भाषा असणं, ती जी काही येते ना ती मला अजून जमतेच आहे. आवडीच्या तुमच्या माझ्या सेगमेंटमध्ये म्हणजेच रॅपिड फायर आणि फोन राऊंडच्या सेगमेंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि तुम्हा दोघींचं परत एकदा स्वागत. कोण छान नाचतं, भार्गवी चिरमुले का अमृता कानिलकर? अमृताताई. भार्गवीताई मला
समजून घेईल. कोणतं गाणं जास्त आवडतं? वेलकम का मला जाऊ द्या? वेलकम. आवडता परीक्षक सलील कुलकर्णी का अवधूत गुप्ते? सलील सर. आवडता गायक किंवा गायिका राहुल सक्सेना का अभिलाषा चेल्लम? राहुल सक्सेना. आवडता संगीतकार प्रीतम का मंगेश धाकडे? प्रीतम. अमृताकडे येऊ आपण रॅपिड फायरला. आवडती निवेदिका म्हणजे अँकर पल्लवी सुभाष का अमृता खानविलकर? अमृता खानविलकर. आयशाबास. आवडती गायिका बेला शेंडे की उर्मिला धनगर? बेला शेंडे. आवडतं गाणं ही गुलाबी हवा. ही गुलाबी हवा का वाजले की बारा? वाजले की बारा. आज मी न काय करणार मी? वाजले की बारा. जर आवडता दिग्दर्शक अंकुश चौधरी का सतीश राजवाडे? सतीश राजवाडे आणि अंकुश फ्रेंड. ओके. आवडता दिग्दर्शक सतीश राजवाडे, अंकुश फ्रेंड म्हणजे समजून घे. आवडता संगीत दिग्दर्शक अवधूत गुप्ते किंवा अजय अतुल? अजय अतुल. माहिती आहे. तर आता वेळ झालेली आहे ती मात्र फोन राऊंडची. तर उर्मिला आपण तुझ्यापासून सुरुवात करूया. बघूया तू कोणाला फोन लावतेस. हॅलो. हॅलो पप्पा, उर्मिला बोलते. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण मी आता यावेळी कार्यक्रम खुपते तिथे खुपतेमध्ये बसलेले आहे. तुम्हाला माहिती काही आठवड्यांपूर्वी आपला विषय झाला होता घरी की आपण असंच बघत होतो आणि संदीप मला म्हणाले की ताईला बोलवलं तर तिला काय विचारतील किंवा तिला काय हे करतील. तर तुम्ही त्याला म्हणाला होता अरे एवढे सेलिब्रिटी आहेत तर तिला कशाला इतक्यात बोलवतील. आणि तुम्हाला खूप अभिमान वाटत असेल की तुमची मुलगी आज इथे बसलेली आणि अवधूत सरांच्या मोबाईलवरनं तुम्हाला फोन केलाय. तर पप्पा मी एवढंच सांगेन की तुमच्यासारखे आई वडील मला मिळाले. मी खरोखरच खूप भाग्यवान आहे आणि असेच तुमचे आशीर्वाद माझ्या कायम बरोबर राहोत. मी अजून खूप खूप मोठी होणार आहे, खूप पुढे जाणार आहे. बस मला तुमच्यासारखेच आई वडील मिळत होते. हो. तुझ्यावेळेला हे बोलताना तुझ्या डोळ्यात अश्रू आले ना, कार्यक्रम बघताना तुझे आई बाबा तुझ्याहून जास्त रडणार आहेत. नाही खूप शुभेच्छा तुला आणि खूप बरं वाटलं. तू गोड फोन लावलास. आणि आता मला इथे सांगावंसं वाटतं मी कोणाला फोन लावतीये. 307 बी विंग रोहिणी अपार्टमेंट्स. मी आता ज्या घरात राहते त्याच्या आधीचं माझं घर लोकमान्यातच होतं आणि आम्ही आत्ताच ते नुकतंच सोडलं म्हणजे सोडावं लागलं आम्हाला ते. आणि मी त्या घरात जवळपास 4 वर्ष काढली, 4 ते 5 वर्ष. आणि त्या घराने ना मला भरभरून दिलं. माझं मनच नव्हतं, माझा हट्ट होता मला तिकडेच राहायचंय, मला ते घर विकत घ्यायचंय. आणि मनाची इच्छा नसून सुद्धा मला तिकडून जावं लागलं. आणि ना मी म्हणजे खूप ती एक गोष्ट आहे जी माझ्या मनाविरुद्ध झाली, खूप मनाविरुद्ध झाली. आणि तिकडची एक एक गोष्ट मी एक एक पै जोडून आणलेली. मला त्या घराला फोन लावायचा. सो स्वीट. आणि आमचे लँडलॉर्ड दुबे काका, आधी त्यांच्याशी बोलते कारण त्यांचं घर आहे ना, मग परमिशन घेऊन मग मी माझ्या घराशी बोलते. ओके. सो स्वीट, सो स्वीट. हॅलो दुबे काका, मी माझ्या घराशी बोलू का? थँक्यू. हाय पिल्लू. आता काय बोलू आणि काय नको बोलू हे कळत नाहीये. कारण असं काहीच नाहीये जे तुला माहिती नाहीये. पण मी तुला खूप मिस करते. तुझ्या त्या भिंती, ती छोटीशी खिडकी, ती किचन, आपण आपला छोटासा हनू लावला, ती भिंत, तो टीव्ही, सगळं काही. आणि तो पिंक कलरचा छोटासा कंदील,
जो मी कधीच काढला नाही. तू खूप भरभरून दिलंस मला, खूप प्रेम, खूप माया, खूप सांभाळून घेतलंस. माझ्या आयुष्यातले सगळ्यात सुखाचे दिवस दाखवलेस आणि त्यासाठी आय वॉन्ट टू थँक यू. माहित नाही परत कधी त्या घरात यायला जमेल, नाही जमणार, पण यू विल ऑलवेज बी व्हेरी स्पेशल. तू नेहमीच खूप खास राहशील माझ्यासाठी. मी जगात लाखो घरं घेतली ना तरी सुद्धा. सो तू ज्या काही मला आठवणी दिल्यास, मी तुला ज्या काही आठवणी दिल्या त्या तशाच ठेव. तुला गिफ्ट. ओके, तू काळजी घे स्वतःची पण आणि मी पण घे. and I miss you. Bye. Bye नाही, see ya. ती गोड ग. काय होतं ना अवधूत सर की खूप जण येतात, खूप जण आपल्याला आपल्या आयुष्यात स्पर्श करून जातात, खूप देऊन जातात, खूप घेऊन जातात. पण ही जी वास्तू असतात ना, हे सगळं ते बघतात आणि आपण कधीच त्यांना थँक्यू नाही बोलत. ते घर माझ्यासाठी खूप स्पेशल आहे आणि ऑलवेज राहील. आणि ज्या ज्या लोकांनी येऊन तिकडे माझे चांगले दिवस, माझे वाईट दिवस माझ्याबरोबर शेअर केले, त्या सगळ्यांना थँक्यू सो मच. पण तू किती गोड बोललीस ग, आणि तू किती गोड फोन लावला समोरचा. आणि आजच्या कार्यक्रमात तुम्ही आलात, खूप छान मजा आली. पण आहे ना खुपते तिथे गुप्ते हा कार्यक्रम अवधूत सर, थँक्यू सो मच. हा असा एक कार्यक्रम तुम्ही आणलात, प्रेक्षकांसाठी आणलात, आमच्यासाठी आणलात. आणि जे काही मनात असतं ना ते इथे येऊन बोललंच जातं. आणि कितीही तुम्ही मग तुमचे प्रश्न, वाकडे प्रश्न असो नसो, व्हॉट एव्हर इट इज, पण एक म्हणतं ना की प्रत्येक आयुष्यातल्या प्रत्येक पायरीवर आपल्याला जे वाटतं ते कधीच व्यक्त करायला मिळत नाही, ते इथे येऊन करायला मिळतं. सो थँक्यू सो मच फॉर दॅट. कॉटन किंग तर्फे तुम्हाला शुभेच्छा देतो. खूप मजा आली. लोक हो, आज या दोघींकडनं, म्हणजे ज्या दोघी आधी म्हणत होत्या की मला जाऊ द्या ना, त्या दोघींकडनं न त्यांना जाऊ देता काहीतरी छान मिळतंय का, काय खुपणं मिळतंय का काढण्याचा मी प्रयत्न केला. आज इथे या दोघी सेलिब्रिटीज म्हणून जरी आलेल्या असल्या तरी त्यांची सुरुवात तुम्ही बघाल तर रियालिटी शो मधनं झालेली आहे. आणि असाच एक धमाकेदार रियालिटी शो परत एकदा झी मराठीवर येतोय, ज्याचं नाव आहे डान्स महाराष्ट्र डान्स. पुन्हा भेटू पुढच्या आठवड्यात याच वेळी, याच चॅनलवर, याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे कॉटन किंग प्रस्तुत खुपते तिथे गुप्ते. पण जाता जाता उर्मिलाला मी विनंती करणार आहे, मगाशी तिने जे सांगितलं रॅपिड फायर मध्ये की मला आवडतं गाणं कुठलं, तर वेलकम वेलकम ओ राया वेलकम, या कार्यक्रमाची, ह्या मैफिलीची सांगता तुझ्याच गाण्याने व्हावी.